आहे कंट्रीमध्ये. साठी काय इथे आहे ना आता गॅप येतो, पण प्रमाण लय कमी झालं ना त्याच, दुखण्याचं प्रमाण लय कमी झालं. बेकार होती ना, आले होते तेव्हा काय परिस्थिती होती, तो लय बेकार परिस्थिती होती. आता त्याचं प्रमाण कमी झालं ना, त्यामुळे ते खूपच दुखतात का? हो. पाय दुखतात त्यामुळेच का? हो, त्याच्यामुळे दुखतात. काय काय व्हायचं तुम्हाला? काय पहिलं इथं दुखायचं, फटका, आणि दोन्ही पाय दुखायचे, पोटऱ्या दुखायचे. आता काय त्रास होतो आता? आता हे दोन्ही खूप दुखतात एका पुढं. पहिलं असं पूर्ण पाटण लॉक व्हायचे ना, आता ते होत नाही ना? ते नाही होत आता. नाही पहिलं बसलं तरी असं बसून देत नव्हतं, टिकूनच बसायला लागेल, आधार घ्यावा लागत होता. आधार घ्यायला लागेल. आता हे दोन खूप जास्त दुखतात. चालताना त्रास व्हायचा पहिला, आता होतो एवढं नाही होत, पण उभं राहिलं की दुखत आहे. पण पहिले किती वेळ उभं राहावं राहिल्याच्या नंतर त्रास व्हायचा? 10-15 मिनिटं राहिलं की दुखायचं, चालू व्हायचं ते काही. आता आता म्हणजे काय नाही, चाललं तरी काय नाही एवढं. असं जास्त वेळ उभं राहिलं ते पण दुखत आहे. किती तासाच्या नंतर? 10-15 तास होत. दोन पाय बसता येत होता? काही नव्हतं येत. आता बसता येतं? आता येतं, थोडा ताण येतो ना. गेले बारी तिथंच पोटात ते झालं खाली येतं. येत आहे ते गेल्या बारी तेच का? हा.
सोडा एकदम हा झुकायचा नाही लय. बाजू फ्री सोडायचे हात फक्त इकडे थोडा. असं पहिलं बसता येत होतं तुम्हाला? नव्हतं, तोल जायचा मग बॅलन्स जायचा ना. आता एकदम फ्रेश मध्ये टॉयलेटला वगैरे बसू शकता ना. हा त्याचा उचला बरं. आता बॅलन्स वगैरे आला ना. पहिलं असं बसता येत होतं? नव्हतं येत ना. आता पाय उचलून पहा बरं. त्रास होतो थोडा. एकदम पुढं शिकप. मागच्या साईडला इकडे होतो का? इकडच्या साईडला तो बंद झाला. ते बंद झाला. हेच फक्त दुखते. आता असं फोल्ड करा. एकदम फ्री मध्ये सोडा. एकदम फ्री मध्ये सोडा. आता उचलून पहा बरं. आता कमी झाला कमी. आता पाय उचलून तिथं ठेवा बरं. ताण येतो का त्याच्यावर? नाही. कुठं बरं चालून या बरं एकदा बघा. आता